तर हाय हॅलो सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर इथं पाहू शकता आम्ही निघालो होतो शेवाळवाडीला, म्हणजे आमच्या रिलेटिव्हमधील नाना नानींच्या मुलीचा डोहाळ्याचा कार्यक्रम होता. तर व्हिडिओ खूप छान असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे आम्ही बसला थांबलो होतो. तर हा आहे सोलापूर पुणे हायवे रोड. तर हा बेबी शॉवरचा कार्यक्रम खरंच खूप भारी असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं आम्ही थांबलो होतो बसमध्ये, बसने जाणार होतो आणि पाऊस खरंच खूप लय येत होता बरं का. तर मी बसमध्ये बसल्या बसल्या हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि लय पाऊस झाला होता. म्हटलं कार्यक्रमाला पोहोचतो का नाही, पण गेलो. तर असं होतं आणि हा व्हिडिओ आपल्या बंटी दादाने शूट केलेला आहे बरं का. तर नंतर आम्ही शेवाळवाडीमध्ये उतरल्याच्या नंतर जवळच रामानंद बॅकवेट हॉल होतं, तर तिथं आम्ही पोहोचलो. तर हा सुद्धा व्हिडिओ आपला कॅमेरामॅन बंटीच झालेला आहे. तर तिथं आल्याच्या नंतर आम्हाला आजी घ्यायला आल्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये हॉलमध्ये. तर हॉलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा छान अशी जंगी तयारी चालू होती त्यांची आणि मस्त असं फुलांनी डेकोरेशन केलं होतं. तुम्ही इथं पाहू शकता आणि पाहुणे मंडळी सुद्धा येत होती. आता ह्या कार्यक्रमाला आहे ना एकदम छान असं डेकोरेशन वगैरे असतंच. तर आणि इथं कॅमेरामन त्यांचे फोटोशूट वगैरे करत होते आणि स्नेहलचे सुद्धा फोटो शूट चाललं होतं तिकडं. तर असं काही होतं आणि ज्या ताई कार्यक्रमासाठी बोलवल्या होत्या ना, तर त्या ताई आल्या नव्हत्या म्हणून कार्यक्रमाला थोडासा उशीर लागला. तोपर्यंत मग आम्ही जे नानींनी म्हणजे स्नेहलच्या मम्मीनी जे फराळाचं तिच्यासाठी बनवून आणलं होतं, तर ते आम्ही इकडं टेबलवरती व्यवस्थित असं सगळं ठेवून घेतलं. तर तुम्ही इथं पाहू शकता हे सगळं त्यांनी घरी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. तर खरंच खूप स्नेहल भाग्यवान आहे, इतकी सुगरण आई तिला मिळाली. आणि एवढं सगळं करताना त्या आईला किती कष्ट झालं असेल ते खरंच सगळ्याच ताईंना माहीत असेल. तर इकडं त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलं आणि इकडं पाहू शकता तुम्ही कार्यक्रमामध्ये हा पाहुणा कसा फोटोशूट करतोय आणि कसा पोज देतोय, त्याचं आम्हाला खूप हसा येत होतं म्हणून मी ते सुद्धा शूट केलं. त्यानंतर त्या ताई आल्या नव्हत्या आणि इकडं पाहुणेसुद्धा बरेच आलेले होते. ज्या ताईंना आमंत्रित केलं होतं त्या ताई सगळ्या आले होते आणि काका काकू सगळे आले होते. इथं तुम्ही पाहू शकता आणि खरंच खूप भारी हॉल होता. कार्यक्रम खूप छान झाला.
तर त्या ताईंनी खरंच खूप सादरीकरण छान केलं. स्नेहलच्या लहानपणापासूनच्या आठवणी आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास होता तोपर्यंत त्यांनी दाखवला. त्यानंतर वेळ आली ती आपली राधाकृष्ण पाहण्याची, तर राधाच निघाली. तर काही हरकत नाही, असं काही नसतं. पण त्यानंतर ते शूट झालं. त्यानंतर मग ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. तर सगळ्यात पहिल्यांदा सासरची आणि माहेरची ओटी भरली जाते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ओटी भरून घेतली. लोणकर ताईसुद्धा माझ्यासोबत आल्या होत्या. तर त्यांनीसुद्धा स्नेहलसाठी साडी आणली होती. तर सगळ्या ताईंनी साडी आणली होती आणि सगळ्यांनी ओट्या भरून घेतल्या. त्यानंतर स्नेहलच्या सासूबाईंनी छान असा आम्हाला हा दिवा दिलेला आहे रिटर्न गिफ्ट म्हणून. तर तो सगळ्यांना तर आवडला असेलच, पण मला तर सगळ्यात जास्त आवडला. कारण काहीतरी आपल्याला उपयोगी गोष्टी पडणारी त्यांनी दिलेली होती आणि मला देवाला दिलेलं सामान खरंच खूप आवडतं बरं का. तर थँक तर असा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो ते हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग केक कापण्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे काहीतरी थोडंसं. आणि आता हल्ली असं निघालंय की छोटा जरी कार्यक्रम असला तरी केक कापण्याचा कार्यक्रम हा होतोच. त्यानंतर केक कापल्याच्या नंतर मग आम्ही सगळेजण जेवायला गेलो. तर मग जेवणामध्ये हे सगळे मेनू त्यांनी ठेवले होते आणि जेवण खूप खूप छान होतं. तर जेवण झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो. तर आता वेळ भरपूर झालेली होती, 10 10:30 वाजले होते रात्रीचे. आणि आता तुम्हाला हा सगळा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.